पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. श्रीकांत सावित्रीला अहिल्याबद्दल विचारत असतो आणि त्यावर सावित्री सांगते की अहिल्या मॅडम आदित्य सरांकडे गेल्या आहेत आणि ते ऐकून दामिनी खूप खुश होते आणि हसू लागते. तर श्रीकांत तिला काय झाले ते विचारतो पण ती काही सांगत नाही. तितक्यात मग अहिल्यासुद्धा त्या ठिकाणी येते. ती श्रीकांतला विचारत असते की अरे जागरण गोंधळाचं काय झालं. तर श्रीकांत म्हणतो की तू काळजी करू नको, मोहन सगळं काही बघतोय. आणि तितक्यात मग मोहनही त्या ठिकाणी येतो. तो अहिल्या आणि श्रीकांतला सांगू लागतो की दादा वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, सगळे व्यवस्था झाली आहे आणि जागरण गोंधळासाठी जे जे सामान हवं आहे ना त्याची यादीसुद्धा मी पारूला दिली आहे. आणि ते ऐकून श्रीकांत आणि अहिल्या खुश होतात. तितक्यात मग प्रिया आणि प्रीतमसुद्धा त्या ठिकाणी येतात. मात्र प्रिया खाली बसण्याआधी घाबरूनच दामिनीकडे बघते. तर दामिनी हसतच म्हणत असते की अगं प्रिया काळजी करू नको, तू तिथे निश्चिंत बसू शकते कारण ही माझी जागा आहे. आणि ते ऐकून मोहन तिला म्हणतो की बरं झालं तुला तुझी जागा लक्षात आली ते. आणि त्यामुळे दामिनी रागातच त्याच्याकडे बघू लागते. त्यानंतर मग प्रिया प्रीतम जवळ बसते. त्याचवेळी पारूसुद्धा त्या ठिकाणी येते. अहिल्या तिला विचारत असते की अगं ही कॉफी घेऊन तू कुठे चाललीस. तर पारू म्हणते आदित्य सरांकडे. आणि त्यावर दामिनी लगेच अहिल्याकडे बघत म्हणते की बघितलं ना वहिनी. मात्र त्यामुळे अहिल्या तिच्यावर खूप चिडत्याने म्हणते की दामिनी तू गप्प बस बर का. आणि ती दामिनीवर हातसुद्धा उगारते. त्यामुळे श्रीकांत नेमकं काय झाले ते विचारतो. मात्र अहिल्या त्यालासुद्धा काही सांगत नाही. आणि मग ते सावित्रीला म्हणते की कॉफी घेऊन तू जा, माझं पारूकडे काम आहे. त्यामुळे मग सावित्री पारूच्या हातून कॉफी घेते आणि आदित्यच्या खोलीत जाते. आणि मग अहिल्या पारूला जागरण गोंधळाविषयी सांगू लागते. तर प्रीतम म्हणत असतो की आई अजून हे देवधर्माचं झालं की नाही ग. आणि ते ऐकून सगळेच जण हसू लागतात. मोहन आणि श्रीकांत तर प्रीतमला चिडवतच असतात. आणि मग त्यानंतर पारू त्याला सांगू लागते की प्रीतम सर आज तर तुमच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, अजून काहीच झालेलं नाही आहे. मात्र प्रीतम वैतागूनच विचारतो की आता हे सगळं कशासाठी. आणि त्यावर पारू त्याला मग जागरण गोंधळ आपण का घालतो हे सांगते. आणि ते सगळं काही ऐकून प्रीतमला आणि प्रियाला तर खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर दामिनी मध्येच बोलू लागते. खरं तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम ना खूप कंटाळवाणा असतो. मला आठवतोय ना आमचा जागरण गोंधळ, त्यावेळी तर मला एवढी झोप येत होती ना की समोर काय चाललंय ते सुद्धा मला कळत नव्हतं. आणि मग ती प्रियाला घाबरवत म्हणते की तुझीसुद्धा अशीच अवस्था होणार आहे. पण तिच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मग अहिल्या प्रियाजवळ जाते. ती प्रियाला म्हणते की लक्ष्मीच्या रूपाने ही सून माझ्या घरात आली आहे. आणि ते ऐकून प्रिया तर खूपच खुश होते. आणि मग अहिल्या तिला समजावते की आज जागरण गोंधळ आहे, त्यामुळे प्रसादाचा शिरा नवीन सुनेनेच बनवायचा, तुला जमेल ना सगळं. आणि त्यावर प्रियासुद्धा हो म्हणते. मग अहिल्या पारूला सांगते की पारू तू सगळीकडे जातीने लक्ष दे, पूजेमध्ये काही कमी पडता कामा नये आणि येणाऱ्या पै पाहुण्यांकडे सुद्धा तूच लक्ष दे. त्यावर पारू हो म्हणते आणि मग लगेच तिच्या कामासाठी जाते. तर अहिल्या प्रियाला सगळी तयारी करायला सांगते. त्यानंतर पारू किचनमध्ये जाते. तिथे काम करणाऱ्या ताईंना ती सांगते की तुम्ही बाहेर काही लागते का ते बघा, मी इकडचं काम करते. त्यामुळे त्या ताई बाहेर जातात. मग सावित्रीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती पारूला म्हणू लागते की पारू मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का गं. तर पारू हसून म्हणते की सावित्री आत्या तुम्ही कधीपासून परवानगी घ्यायला लागलात, बोला ना काय बोलायचं आहे तुम्हाला. आणि त्यावर सावित्री म्हणते की अगं पारू तू या घरची मोठी सून आहेस ना, मग तुझा आणि आदित्य बाबांचा जागरण गोंधळ आधी व्हायला हवा, पण प्रीतम सरांचा आणि प्रिया मॅडमचा होत आहे. आणि त्यावर पारू म्हणते की सावित्री आत्या मला सांगा जागरण गोंधळ आपण कशासाठी करतो, घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून ना. आणि आता जागरण गोंधळ होतच आहे, मग तो कोणाचाही का होईना काय फरक पडतो. आणि पारूचं ते बोलणं सावित्रीला सुद्धा पटतं. आणि मग त्यानंतर ती पारूला सांगू लागते की आज आपण सगळी तयारी लवकर करूयात. त्यावर ती सुद्धा हो म्हणते. पण तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. ती खूप घाबरलेली असते आणि पारूला म्हणत असते की पारू आज मला तुझ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे पारू तिला नेमकं काय घडले ते विचारते. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते पण ती लपूनच त्यांचं बोलणं ऐकू लागते.
तर प्रिया पारूला विचारत असते की मला सांग, तू कधी गावाकडे मला स्वयंपाक करताना बघितलं आहे का? तर पारू म्हणते नाही. तर प्रिया म्हणते की तेच ना, गावाकडे असताना सगळं काही मंदा मावशीच करत होत्या आणि त्यानंतर तू आली आणि त्यांना मदत करू लागली. अगं मला खरंच स्वयंपाक करता येत नाही. मी कधी प्रसादाचा शिरासुद्धा बनवलेला नाही आहे. आज मला असं वाटते की माझी फजिती होणार आहे, मला खूप भीती वाटते. आणि त्यावर पारू हसून म्हणते की प्रिया मॅडम एवढंच ना, मग तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला मदत करते. मात्र त्यावेळी सावित्री म्हणते की अगं पारू बाळा, ज्यावेळी प्रिया मॅडम प्रसादाचा शिरा बनवत असतील ना, त्यावेळी अहिल्या मॅडमसुद्धा त्या ठिकाणीच असतील, मग तू त्यांना मदत कसं करणार? आणि त्यावर पारू म्हणते की काही नाही सावित्री आत्या, आपण आत्ताच प्रिया मॅडमला प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते शिकवू, म्हणजे प्रिया मॅडम करतील. आणि त्यावर प्रियासुद्धा खुश होत हो म्हणते. आणि मग पारू तिला गॅसजवळ घेऊन जाते आणि प्रसादाचा शिरा कसं बनवायचा ते तिला शिकवते. प्रिया सगळं काही बारकाईने बघून घेते. तर पारू तिला म्हणते की प्रिया मॅडम आता जमेल ना तुम्हाला? आणि त्यावर प्रियासुद्धा खुश होत हो म्हणते आणि पारूचे आभार मानते. तर हे सगळं काही दामिनी लपून बघत असते आणि मग ती हसतच तिच्या खोलीत जाण्यासाठी निघते. ती खूप विचित्रपणे हसत असते आणि त्यामुळे मोहन तिला म्हणतो की अगं अशी का हसतेस तू, लोकांना तुझी ओळख पटेल. तर दामिनी म्हणत असते की लोक मला तसंही ओळखतातच, किर्लोस्करांची सून आहे मी. तर मोहन म्हणतो की अगं तू किर्लोस्करांची सून आहे, पण जर तुझं हे हसणं लोकांनी बघितलं ना, तर त्यांना कळेल की तू वेडीसुद्धा आहेस ते. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की माझी चेष्टा मस्करी करायला तुम्हाला खूप आवडतं ना? तर मोहन हसतच हो म्हणतो. तर दामिनी म्हणते की तुम्हाला माझी चेष्टा मस्करी करायला आवडते, मात्र तुमच्या त्या लाडक्या वहिनीने तो नमुना घरात आणून केवढी मोठी चेष्टा केली हे माहिती आहे का तुम्हाला? तर मोहन तिला नेमकं काय घडले ते विचारतो. तर दामिनी हसतच म्हणते की वहिनींनी सून म्हणून ज्या प्रियाला घरात आणलं आहे ना, त्या प्रियाला साधा प्रसादाचा शिरासुद्धा बनवता येत नाही. गावाकडून आली आहे ती, पण तिला काहीच करता येत नाही. आणि ते ऐकून मोहन म्हणतो की तू सुद्धा गावाकडूनच आली आहे ना, मग तुला तरी काही करता येतं आहे का? तर दामिनी म्हणते की मला सगळं करता येतं. तर मोहन म्हणतो हो का, मग सांग मला प्रसादाचा शिरा कसा बनवतात ते. पण मग दामिनी लगेच म्हणते की मला नाही येत शिरा वगैरे बनवता. आणि ते ऐकून मोहन म्हणतो की मग नाही येत ना, तर गप्प बसावं, नाहीतर त्या दिशाची काय अवस्था झाली आहे माहिती आहे ना तुला? जर तू पुन्हा काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला ना, तर वहिनी तुलासुद्धा जेलमध्ये टाकतील, हे लक्षात ठेव. आणि ते ऐकून दामिनी घाबरून गप्प बसते. तर दुसरीकडे प्रीतम त्याच्या खोलीमध्ये असतो आणि त्याला सतत दिशाने जाताना जे काही ती बोललेली असते तेच आठवत असतं. आणि त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते. मात्र प्रीतम खूप घाबरतो, मोठ्याने दिशा असं ओरडतो. तर प्रिया त्याला विचारत असते की काय झालं प्रीतम सर? तर प्रीतम तिची माफी मागत म्हणतो की प्रिया मॅडम मला माफ करा, ती दिशा जाताना जे काही बोलली ना तेच मला आठवत होतं, माझ्या हातून पुन्हा असं नाही होणार. तर प्रिया म्हणते की प्रीतम सर, मी तुमच्यावर रागवलेली नाही आहे, मला फक्त तुमची काळजी वाटत होती आणि तुम्ही काळजी करू नका, पुढे सुद्धा सगळं काही ठीक होईल. मी फक्त तुमचं आवरलं की नाही ते बघायला आले होते. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. पण प्रीतम तिचा हात पकडत तिला थांबवतो आणि म्हणत असतो की प्रिया मॅडम, जर तुम्ही आलाच आहात तर 2 शब्द प्रेमाचे बोला ना. पण प्रिया म्हणते की हो जाऊ द्या, मला प्रसादाचा शिरासुद्धा बनवायचा आहे. आणि ते ऐकून प्रीतम तर खूपच खुश होतो आणि मग प्रिया पळतच तेथून निघून जाते. त्यानंतर अहिल्या तिला किचनमध्ये घेऊन जाते आणि तिला सांगत असते की आता तू छान प्रसादाचा शिरा बनव, शिऱ्याचा गोडवा तुझ्या संसारात आणि या घरात येऊ दे. आणि त्यावर प्रियासुद्धा हो म्हणते. तर दामिनी मध्येच तिला विचारते की काय गं प्रिया, तुला खरंच शिरा बनवता येतो ना? जर येत नसेल ना तर या पारूची मदत घे. आणि ते ऐकून प्रिया आणि पारू घाबरूनच दामिनीकडे बघू लागतात. तर दामिनी हसतच त्यांच्याकडे बघत असते. तर अहिल्या तिला गप्प बसायला सांगते. त्यानंतर पारूने शिकवल्याप्रमाणे प्रिया शिरा बनवायला सुरुवात करते. पण अहिल्या त्या ठिकाणी असल्यामुळे तिला भीती वाटत असते आणि ही गोष्ट अहिल्याच्या लक्षात येते. ती म्हणते की मी बाहेर जाऊन थांबते, तू कर तुझं काम. आणि मग ती दामिनीला सुद्धा तेथून घेऊन जाते. तर पारू आणि सावित्री प्रियाला विचारत असतात की तुम्हाला काही मदत हवी आहे का? पण प्रिया म्हणते की नाही पारू, तू मला सगळं शिकवलं आहेस ना, मग आता मी माझ्या मनाने करेल. त्यामुळे मग पारू सावित्री बाहेर जातात. तर प्रिया
रवा भाजून घेत असते, पण तितक्यात तिला आबांचा कॉल येतो. त्यामुळे ती गॅस तसाच चालू ठेवते आणि आबांसोबत बोलत बाहेर जाते. तर दुसरीकडे सावित्री पारूला म्हणत असते की त्या प्रिया मॅडमला काहीच येत नाही, त्यांनी तुझी मदत घ्यायला हवी होती. तू बघितलं ना त्यांनी मगाशी किती रवा काढून घेतला इथे. तर पारू म्हणत असते की जाऊ दे सावित्री आत्या, त्या नवीन आहेत ना, त्यांना सगळं काही स्वतः करून बघायचं असेल, तू काळजी करू नको. पण तितक्यात अहिल्या पारूला विचारते की प्रियाचं आवरलं की नाही ते बघ. त्यामुळे पारू पुन्हा किचनमध्ये जाते. तर प्रिया फोनवरच बोलत असते. पारू तिला सांगते की तुम्ही प्लीज ताबडतोब बाहेर जा, अहिल्या मॅडम तुम्हाला बोलवत आहे. त्यामुळे प्रिया बाहेर जाते. तर पारूचं गॅसकडे लक्ष जातं. सगळा रवा करपलेला असतो आणि ते बघून पारू काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.